असल्याचंही दूतावासानं कळवलं आहे। पुणे जिल्ह्यातल्या जेजुरीजवळ एका ट्रकनं वारकऱ्यांना धडक देऊन झालेल्या अपघातामध्ये 3 महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर 4 वारकरी जखमी झाले। जखमी वारकऱ्यांवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। जेजुरी मार्गाजवळ बेलसर फाट्याजवळ आज सकाळी हा अपघात झाल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करत मृत पावलेल्या वारकरी महिलांना श्रद्धांजली वाहिली आहे। या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलंय। भाविक वारकऱ्यांच्या सुरक्षेला सरकार सर्वोच्च प्राधान्यता देत आहे आणि अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असे शिंदे यांनी सांगितलं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली, तसंच गंभीर जखमी असलेल्या महिलांची खासगी रुग्णालयात जाऊनही भेट घेतली। या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या कुटुंबियांचंही पवार यांनी सांत्वन केलं। पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षा आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असं सांगत सर्वांनी वाहनं चालवताना काळजी घ्यावी असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जेजुरीमधल्या रुग्णालयात जाऊन जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली। अशा घटना पुन्हा होणार नाहीत याची काळजी शासन घेईल असं सांगत या घटनेची चौकशी करू असंही बावनकुळे म्हणाले। अत्यंत दुर्दैवी घटना आहे। वारीमध्ये अशी घटना होणे काही चांगलं नाही आहे। घटनेची चौकशी करू, पण आता आम्ही सांगितलेलं आहे की जे काही या ठिकाणी ॲडमिट आहे त्यांना संपूर्ण त्यांची व्यवस्था शासन करेल। मृत झाले आहेत त्यांच्याशी शासन पाठीशी राहील, त्यांनाही आधार शासन देईल। इथे तर जे 4ही पेशंट आहेत ते एकदम चांगले आहेत, म्हणजे ते रिकव्हरेबल आहे, त्यांची प्रकृती उत्तम आहे। एक आमची बहीण होती, तिला तर बीपी एकदम डाऊन झाला होता, पण तिला डॉक्टरनी सांभाळलेलं आहे। इथली आता सर्व पेशंट हे अंडर कंट्रोल आहे। या घटनेचा आम्ही गांभीर्य घेतलं आहे। पुढे अशा कुठे घटना घडू नये याची काळजी शासनाने घेतली आहे। आणि आता बातमी हवामानाची।